ही साडी तुझ्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरातनं मागवली आहे. मानाची साडी आहे. रामपुरेंच्या घरात येणाऱ्या सुनेसाठी ही साडी किती महत्वाची आहे याची कल्पना आहे ना तुला? हो मॅडम, मला कल्पना आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तू आणि अथर्वनी एकत्र मिळून गुढी उभारणं किती महत्वाचं होतं याची कल्पनाही दिली होती मी तुला. तेव्हा तू ती संधी गमावलीस. तेव्हा तुझ्याबरोबर काय घडलं होतं आठवतंय ना तुला? ही जी भीती आहे ना माया, ही कायम तुझ्या मनात अशीच राहू दे. या साडीला घेऊन आपल्या घरात काही महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात जर का तू कुठेही कमी पडलीस तर तुझ्या मनात वेदाबद्दल जे विचार येतात ना ते मी तुझ्यासोबत प्रत्यक्षात करीन. काय आवडली ना साडी? हां. आता नेमकं काय करायचंय ते मी वेळ आले की सांगेनच. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेव, ही साडी फार महत्वाची आहे. आलेच. माया, तुझ्यासाठी आज मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे ना. आता तुझं लग्न व्यवस्थित पार पडणार याची खात्री आहे मला. आपण त्या साडीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. त्या साडीला काहीही होता का म्हणे. म्हणजे असं समज हवं तर की तू या घरात सून म्हणून येण्याची किल्ली येते. एकदा का ती साडी नेसून तू या घरात आलीस ना की सोन्याहून पिवळं होईल अगदी. पण त्या साडीला काही होऊ देऊ नकोस. त्या साडीला जर काही झालं ना तर तुझी सगळी स्वप्न धुळीला मिळतील. तुझं लग्नही रद्द होऊ शकतं हा माया. आता डोंट वरी, काय करायचं ते मला माहित आहे. छान आले मी. आता माझं आणि अथर्वचं लग्न कोणीच थांबवू शकणार नाही. काय झालं वेदा? अच्छा, गोष्ट ऐकायची का तुला? बरं, सांगते मी गोष्ट, पण हे एवढं आवरून घेते मग सांगते. हा, सांगते ना वेदा, थांब थोडा वेळ. अगं वेदा, असं मागे मागे येऊन काय होणार आहे? म्हंटल ना तुला, सांगणार आहे गोष्ट, पण एवढं आवरून घेऊ का आधी? हा, तू खोलीत जा, मी आलेच लगेच. वेदा, काय करतेस तू? तुला काय वाटलं मला कळणार नाही? बर्फ का खाल्लास? काढ आधी तू तोंडातला बर्फ काढ. आणि असं एकटं एकटं कोण बर्फ खाता? मला पण खायचंय. दोघी मिळून खाऊया. ये ये ये. थांब मी वाटी आणते. किती खाणार? थांब हा. घे, खा तू पण.
वा 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 वेदा, एकदम मस्त असं थंड थंड वाटतंय ना. असं वाटतंय जसं काही तोंडातच फ्रीज तयार झालाय. वेदा, दाताला अशा झिणझिण्या येत आहेत ना. हो ना. हो का. अगं खाली पडलास. काय खाताय तुम्ही? ज्याला बर्फ म्हणतात. एकदम थंड थंड बर्फ खातो. ते कळतं मला, पण तुला कळत नाही की वेदासाठी हे ठीक नाहीये. वेदा बाळा, तुला माहिती ना अशा गोष्टी खायच्या नसतात. आता कुठे तू तापातून उठली आहेस, तर बर्फ खाशील तर परत आजारी पडशील. हां, देते देते शोध. अहो खाते ती तर खाऊ देत ना. वेदाशी बोलून बाळा, परत खाऊ नकोस, ओके? आणि जा आता, जाऊन झोपा, आराम कर. वेदा, वेदा थांब बाळा. वेदा, वेदा. झालं नाही? झालं असेल ना तुमचं समाधान? चांगली हसत होती मुलगी, तिला रडवलत ना तुम्ही? अहो तुमच्या मुलीचा आनंद कशात आहे ना हेच तुम्हाला कळत नाहीये. तिला जे करायला आवडतं, तिचा आनंद ज्यात आहे ते तिला करू द्यात ना. काय प्रॉब्लेम आहे? रोज सकाळी तुम्ही ऑफिसला निघून जाता, पण वेदा, वेदा शाळेतून आल्यापासून एकटीच रूम मध्ये बसलेली असते. कोणाशी बोलत नाही, कोणाशी खेळत नाही. बरं, स्वतःचं मन रमवावं म्हणून ती काहीतरी करू पाहते, तिच्या आवडीच्या गोष्टी करू पाहते, तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे. हायजीन हायजीन येतं ना मध्ये. तुम्हाला ना फक्त तिच्या शरीराची, आरोग्याची काळजी आहे, मनाची नाहीये. बरं, आम्ही काहीतरी करू पाहतोय तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे. बाप आहात की कोण आहात तुम्ही? तुला काय म्हणायचंय? मला माझ्या मुलीचं मन कळत नाही? तिला हसवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो माहितीये तुला? काय काय उपयोग आहे तुमच्या प्रयत्नांचा? सांगा ना मला, काय उपयोग आहे? जो माणूस स्वतःच्याच आयुष्यात आनंदी नाहीये तो दुसऱ्यांना काय आनंद देणार आहे? जो सतत सतत चिडचिड करत असतो तो दुसऱ्याच्या आयुष्यात सुख समाधान कसं आणणार आहे? तुमचा दिवस रागात सुरू होतो आणि रागातच संपतो. याचा परिणाम ना वेदावर होतोय, हेच कळत नाहीये तुम्हाला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी ना आधी स्वतः आनंदी असावं लागतं. कोरड्या मनाने आपण दुसऱ्याच्या आयुष्यात ओलावा आणू शकत नाही. बरं, मला सांगा, तुम्ही स्वतः दुःख विसरला आहात का? नाही ना. मग ती लहान मुलगी कसं विसरणार आहे हे सगळं? इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? बरं, दुसरे लोक काहीतरी करू पाहतायत तर तुम्हाला त्यांच्याशी नीट वागायचं नाही. आता माळाताईच बघा ना, त्या वेदासाठी किती मोठा त्याग करायला तयार झाल्यात याचा अंदाज आहे का तुम्हाला? अहो त्यांना माहिती आहे तुमच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना संसारिक सुख मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा वेदासाठी, तिच्या आनंदासाठी आणि पुन्हा तिला आईचं प्रेम मिळावं ना म्हणून, फक्त म्हणून त्या हसत हसत तुमच्याशी लग्न करायला तयार झाले. काय चूक आहे हो त्यांची? सांगा ना, काय चूक आहे? याचा कधी विचार केलाय तुम्ही? नसेलच केला. कारण काय आहे ना की तुम्हाला तुमचं दुःख कुरवाळत बसण्यातच आनंद आहे. तेच करा तुम्ही. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. अहो तुमच्या मुलीचा आनंद कशात आहे ना हेच तुम्हाला कळत नाहीये.
जो माणूस स्वतःच्या आयुष्यातच आनंदी नाहीये तो दुसऱ्याला काय आनंद देणार आहे? तुम्ही स्वतः दुःख विसरला आहात का? नाही ना? मग ती लहान मुलगी कसं विसरणार आहे हे सगळं? अथर्व, इतकी अस्वस्थ होऊ नका. सगळं हळूहळू होईल नीट. आय मिस यू अंबिका. पण कदाचित तुला विसरण्यातच वेदाचा बदल आहे. वेदाच्या फ्युचरसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी, बाकीच्यांसाठी मी तुला विसरलोय असं मला दाखवावं लागेल. वेदासाठी मला हा त्याग करावा लागेल. माझ्यातलं तुटलेला अथर्व आता परत बाहेर येता कामा नये. हसतमुखाने मला माझं आणि मायाचं नातं पण स्वीकारावं लागेल. नाहीतर हा फक्त मायावर नाही तर आपल्या वेदावर सुद्धा अन्याय ठरेल. तुला कदाचित वाईट वाटेल की मी तुला विसरलोय. ते शक्य नाहीये. फक्त तुला विसरण्याचं नाटक करत असेन मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू अंबिका. अथर्व, असं नका बोलू तुम्ही. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे माहिती आहे मला. त्यामुळे तुमच्यावर रागवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत जे केलंय ते आपल्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, आपल्या वेदासाठीच केलंय. आणि यानंतरही तुम्ही त्यांच्याच आनंदासाठी जगणार आहे माहिती आहे मला. एक सांगू अथर्व, मला ना खूप मनापासून वाटतं तुम्ही आधीसारखं आनंदी व्हावं, हसावं, बोलावं, वेदासोबत खूप दंगा करावा. आणि जर असं झालं ना तर माझ्यापेक्षा आनंदी दुसरं कोणीच नसेल. पण या सगळ्यामध्ये मायाच्या जाळ्यात अडकू नका अथर्व. तुमच्या आयुष्यात माझी जागा घेण्यासाठी तिने कायम आपल्या वेदाचा वापर करून घेतलाय. माझी जागा जर तुम्ही तिला दिली तर ती आपल्या वेदाला तुमच्यापासून कायमचं दूर करेल. मला शोध लागलाय की ती कवडी तुझ्यापर्यंत कशी पोहोचू शकते. कशी? तुझ्या आणि मीरामध्ये जी व्यक्ती शक्ती बनून उभी होती तिच्याकडून मला हे कळलंय की ती कवडी मालक स्वतःहून देईल.
तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो. कवडीचा मालक म्हणजे मीरा. म्हणजे मीराने स्वखुशीने दिली तरच ती कवडी मला मिळेल. होय मंजिरी, तुला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की ती स्वतः मीरा कवडी तुझ्या हातात देईल. शंका होतीच मला, म्हणूनच मी माझे प्रयत्न सुरू केलेत. मीराचा विश्वास प्राप्त केलाय मी. आता लवकरात लवकर डोळे झाकून ती कवडी माझ्या हातात ठेवेल. मार्जरी, पुढच्या वेळेला तुझ्या गुहेत येताना ती कवडी माझ्या हातात असेल. वेदा, वेदा, बाळा किती दिवसांनी आई तुला अशी जवळ घेतेय ना. खूप मिस करते मी तुला, खूप. खरं तर मीराला इथे आणण्याचा हे एकच उद्देश होता. ती मला मदत करू शकते ना. तुला माहितीये वेदा, मीरामुळेच मी आपल्या घरात पुन्हा एकदा प्रवेश करू शकले. तुम्हा सगळ्यांना भेटू शकले, बघू शकले. ती तुझ्या सोबत असली की मला तुला जवळ घेता येत नाही, तुझ्या जवळ येता येत नाही. कारण तिला जर कळलं मी कोण आहे तर सगळं संपून जाईल ना. तुझ्या जवळ येता येत नाही ना वेदा, याचं खूप वाईट वाटतं ग. पण आता काळजी वाटत नाही. मीरा आहे ना तुझ्यासोबत. आणि छान सांभाळते हो ती तुला. तुलाही तिची कंपनी आवडते हे बघतीये मी. खरं तर मला मीराचे खूप आभार मानायचे. तिच्यामुळे माझी वेदा किती दिवसांनी छान गोड हसलीये. तिचे केस विंचरलेत. मीरा तुझ्या सोबत असणं चांगलंच आहे ग, आणि हे माहिती पण आहे मला. पण काय, शेवटी आईचं काळीज आहे ना. खरं तर आपल्या लेकीपासून लांब राहून कुठलीच आई निश्चिंत नाही राहू शकत ग. मग ती जिवंत असू देत किंवा मेलेली. आईला जाऊन 1 वर्ष झालं तरी तिची अंगई ऐकतेस. माया, माया ते सोड, मला सोड प्लीज. माया, पण ती माया माया असेपर्यंत माझी काळजी कधीच संपणार नाही. माया आणि अथर्वचं जर साखरपुडा झालं तर तुझ्या जीवा काय करू मी, काय करू. बडी, तू आहेस ना माझ्या बरोबर. हे बघ, काहीही झालं ना तरी हा साखरपुडा होता कामा नये. तू मदत करशील ना मला. मी आहे ना तुझ्या मदतीसाठी. तुझा बाप हजर आहे.
काळजी करू नकोस बाळा. मी आहे. मी आहे. अमावस्या जवळ येते. वेळ घालवून चालणार नाही. लवकरात लवकर पावलं उचलावीच लागणार आहेत.